त्यावेळेला ते गुजरातचे मुख्यमंत्री होते, त्यावेळेस त्यांचं भाषण आहे. आज ते स्वतः पंतप्रधान आहेत. आम्ही काय वेगळं बोलतोय की सत्ताधाऱ्यांचे या निवडणूक आयोगाला आम्ही पण तेच सांगतोय, तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम नाही आहात. नरेंद्र मोदीजी त्यावेळेला म्हणत होते की तुम्ही सत्ताधाऱ्यांचे गुलाम नाही आहात. आम्ही आज तेच म्हणतोय. आणि ह्याची हिंमत पर्यंत कुठपर्यंत गेली आता इथे महाराष्ट्रामध्ये. सत्ताधारी पक्षाचा आमदार स्वतः सांगतो की मी माझ्या निवडणुकीला 20,000 मतं बाहेरून आणली. जाहीररित्या भाषणामध्ये बोलतो. पैठणचे आमदार आहेत भुमरे म्हणून, त्या दिवशी त्यांनी भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी सांगितलं. मग शिंदेनी त्याला काहीतरी डोळा मारला का काहीतरी केलं की दाढीवरनं हात फिरवला. मग लगेच तो बोलला नाही नाही, जे बाहेर गेले होते स्थलांतरित होते त्यांना मी आणलं. बघा तुम्हीच तुमचंच बघा. पैठणचे आमदार विलास बापू भुमरे यांनी भाषणामध्ये बोलताना त्यांनी विधानसभा निवडणुकीत 20,000 मतदार हे बाहेरून आणले असं सांगितलं. मात्र शिंदे यांनी इशारा करताच राज ठाकरे यांचा लावरे तो व्हिडिओ या माध्यमातून ते सत्ताधाऱ्यांवर टीका करतायत. विलास भुमरे यांनी व्यासपीठावरून एक वक्तव्य केलेलं होतं की त्यांनी 20,000 मतदार हे बाहेरून आणले आणि त्यावेळेला त्या व्यासपीठावर एकनाथ शिंदे यांची देखील उपस्थिती होती आणि त्यानंतर सारवासारव विलास भुमरेंना करावी लागलेली होती आणि त्याच्यावरून तोच मुद्दा आणि तोच व्हिडिओ आता राज ठाकरे यांच्या मेळाव्यातून दाखवला जातोय. सत्ताधारी आमदार सांगतो की बाहेरून 20,000 मतदार आणले. बाहेर होतो त्यांना माझ्या मतदारसंघातलं 20,000 मतदान हे बाहेर स्थलांतरित झाले होते. त्या लोकांना मी मतदानाच्या दिवशी घेऊन आलो असेल. बेधडक सत्ताधारी पक्षातले आमदार तुमच्या नाकावर टिचून बोलतायत. महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांचा अपमान हे भर व्यासपीठावरती करतायत की आम्ही 20,000 मतदान बाहेरून आणलं. प्रत्येकाने सांगले आहेत. त्यातच सत्ता उभी राहिली. ही त्यांचीच माणसं बोलतायत. आणि निवडणूक आयोगामध्ये घोळ आहे, निवडणूक आयोगाच्या यादीमध्ये घोळ आहे. हे बोलणारे कोण आहेत आता? आम्ही तर आहोत. मी अजून 3 व्हिडिओ आणलेत. एक आहे सतीश चव्हाण अजित पवार गट, दुसरे आहेत संजय गायकवाड एकनाथ शिंदे गट आणि तिसरे आहेत मंदा म्हात्रे हे भाजपचे आहेत. हे तिघेही आमदार आहेत. तिघेही आमदार आहेत. हे तिघेही काय बोलतात ते ऐका.